हॅलो एव्हरीवन, मी मेकओव्हर बाय वंदना. तर पहाटे 5 वाजल्यापासून आमचा वर्किंग चालू होतं. ही आमची ब्राईड श्रावणी. तिचा होता एंट्री लूक. तिला अगदी नो मेकअप लूक हवा होता. सो तिच्या रिक्वायरमेंटनुसार तिचा मेकअप केला आणि हा होता तिचा फायनल लूक. तिला तो मेकअप कसा वाटला हे ती स्वतः सांगेल, ते तुम्ही ऐकू शकताय. आणि तिचा जो मेन वेडिंग लूक जो होता तो आम्हाला कराडमध्ये जाऊन करायचा होता. सो सकाळी लवकर आम्ही तिला बोलवलेलं आणि तिला रेडी केलं होतं. मला खरंच लई भारी वाटलं, छान झालं. खरंच छान दिसायला अगं. त्यानंतर सेकंड ब्राईड आल्या. त्यांचा एंगेजमेंटचा लूक होता. सो मध्ये खूप वेळ असल्यामुळे मी त्यांचा मेकअप केला आणि त्यांची हेअरस्टाईल आणि ड्रेपिंग जे काय होतं ते माझी टीम त्यांनी कंप्लीट केलं. त्यानंतर आम्ही त्यांचा फायनल लूक झाल्यानंतर त्या व्हिडिओज घेतले आणि आम्ही कराडसाठी निघालो. लिटरली चहा घेण्यासाठी सुद्धा वेळ नव्हता. आम्ही तसंच निघालो. आम्ही पोहोचलो कराडमध्ये. हॉलमध्ये गेल्यानंतर आम्ही पहिल्यांदा नाश्ता केला आणि चहा घेतला. त्यानंतर हळदीसाठी तिला साडी ड्रेपिंग केली आणि तिचा टचअप केला. त्यानंतर लगेचच ती हळदी लावून आल्यानंतर तिचा जो मेन वेडिंग लूक होता तो केला. तिथे थोडा लाईटचा प्रॉब्लेम असल्यामुळे थोडं येल्लो असं दिसत होतं, पण खूप छान वाटत होतं. तिचा मेकअप जो रिअल होता तो खूप मस्त दिसत होता आणि तो लूक तिलाही खूप आवडला. तिथे थोडी गडबड करत होते. तुम्हाला कसा वाटला हा लूक श्रावणीचा हे मला नक्की कमेंट करून सांगा. त्यानंतर थोडेसे व्हिडिओज घेतले. वेळ नव्हता तरी देखील थोडेसे व्हिडिओज मी घेतले आणि ही होती श्रावणीची हेअरस्टाईल आणि हा होता तिचा फायनल लूक. त्यानंतर आम्ही जेवलो आणि तिचं थोडं फोटो सेशन चालू होतं. त्यामध्येच थोडेसे मी व्हिडिओज वगैरे घेतले आणि हा मेकअप तिचा आम्ही 11:30-12 वाजता केला होता. त्यानंतर तिचं सेकंड जे सप्तपदी होतं हे 4:30-5 वाजता होतं. त्यानंतर सप्तपदीसाठी ती चेंजसाठी आली होती. तिला साडी ड्रेपिंग केली. मेकअप ॲज इट इज तोच आहे असा होता मेकअप. तिला फक्त ड्रेपिंग केली आणि हेअरस्टाईल चेंज केली आणि त्यानंतर ती सप्तपदीसाठी गेली आणि मेकअप तुम्ही बघू शकता अगदी आहे असा दिसत होता. इथेच 5:30 वाजले होते सप्तपदीसाठी. त्यानंतर आम्हाला निघायचं होतं, पण झालं असं की तिचं शूट चालू होतं आणि आम्ही ज्यांच्यासोबत आलो होतो ते फोटोग्राफर दादा, त्यांना त्यांचं काम पूर्ण केल्याशिवाय निघता येत नव्हतं. तिचे थोडेसे मी देखील व्हिडिओज घेतले आणि आम्ही तिथे वेट करत बसलो होतो. तिथे त्यांची विदाई फोटो सेशन वगैरे चालू होतं. खूप कंटाळा आला होता कारण आम्ही पहाटे 5 वाजल्यापासून काम करत होतो आणि बसून बसून खूप कंटाळलेलो. त्यानंतर आम्ही तिथून निघालो. आम्हाला निघायला 7 वाजले. आणि कसा वाटला हा व्लॉग तुम्हाला हे मला नक्की सांगा.